नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, NMCची रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि ऑब्जेक्शनसुद्धा घ्यायची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। तर आता NMCची रिस्पॉन्स शीट कशी बघायची त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, परंतु गुगलवर जाऊन सुद्धा तुम्ही ते बघू शकता। ठीक आहे, आता NMCची रिस्पॉन्स शीट बघायची कशी बघा, इथे तुम्हाला गुगलवर तुमच्याकडे जो क्रोम ब्राउझर असेल किंवा गुगल असेल त्याच्यावर तुम्हाला सर्च मारायचा NMC नागपूर। इथे बघा मी टाकून दाखवतो तुम्हाला NMC। ठीक आहे, NMC नागपूर टाकल्यानंतर हे तुम्हाला फर्स्ट नंबरला दिसेल, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, NMC नागपूरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे पहिल्या नंबरला दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो लिंकला डायरेक्ट येईल आणि इथे मी तुम्हाला इथे बघा NMC रिक्रुटमेंट हे अप्लाय नाववर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुमच्याकडे असं एक पेज ओपन होईल, त्यामध्ये बघा आन्सर की अँड ऑब्जेक्शन लिंक रिगार्डिंग ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जे दिले आहे ते दिले आहे। नंतर आहे मित्रांनो अनुषंगाने म्हणजे जी जाहिरात आहे 804 नंबरची त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर त्याच्याबद्दल सूचना दिलेल्या आहे। या सगळ्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ऑब्जेक्शन घ्यायचं कसं। अगोदर आपल्याला रिस्पॉन्स शीट बघायची, तर आपली रिस्पॉन्स शीटवर तुम्हाला इथे PDF दिसत आहे मित्रांनो, तर त्या PDF वरती तुम्हाला क्लिक करायचं आता याच्यामध्ये बघा 1 मिनिट मी तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल याच्यामध्ये, नाही का। तर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला उमेदवाराची लॉगिन ID विचारली जाईल। आता याच्यामध्ये तुमच्याकडे पासवर्ड जर असेल तुम्हाला माहीत असेल तर ठीक, नाही तर तुम्ही फॉरगॉट पासवर्डचा सुद्धा इथे ऑप्शन घेऊ शकता। ठीक आहे, तर याच्यामध्ये आता तुम्हाला तुमचं माहीत असेल तर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे, नंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता रजिस्ट्रेशन नंबर माझ्याकडे ऑलरेडी सेव्ह आहे आणि पासवर्डसुद्धा सेव्ह आहे। याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा कोड जो आहे तो तिथे दिलेला आहे, याच्यामध्ये बघा कॅप्चा कोड मी टाकून घेतो। ठीक आहे, कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर असं पेज तुमच्याकडे ओपन होईल, त्याच्यामध्ये तुमची डिटेल दिलेली असेल। याच्यामध्ये नंतर डिटेल दिल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय पोस्ट सेकंड नंबरचा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे अप्लाय पोस्टवरती। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला आय बटनचा आयकॉन दिसते, इथं बघा आय ॲक्शन ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर। याच्यानंतर तुम्ही ज्या पोस्टला हे केलेलं आहे अप्लाय ते पोस्ट दिसेल आणि याच्यामध्ये तुम्हाला आयचा आयकॉन दिसेल, त्या आयच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, याच्यानंतर याला क्लोज करून घ्यायचं आहे। ठीक आहे, याच्यावर क्लोज केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिसेल, ॲप्लिकेशन डिटेल्स, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स। ठीक आहे, तर आपल्याला आता आपली रिस्पॉन्स शीट बघायची आहे, तर कॅन्डिडेट रिस्पॉन्समध्ये क्लिक करायचं आहे। कॅन्डिडेट रिस्पॉन्समध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे याच्या खाली एक ऑप्शन येते बघा, टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असेसमेंट NMC रिक्रुटमेंट एक्झाम, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक हिअरचा ऑप्शन दिसत आहे, याच्या हिअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा हिअरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जे आहे तुमची आन्सर की आलेली असेल, याच्यामध्ये बघा तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आन्सर की आलेली आहे, तुम्ही कोणते ऑप्शन दिले काय दिले हे सगळे तुम्हाला इथे दिसणार आहे। ठीक आहे, उजव्या म्हणजे तुम्हाला बघा इथे क्वेश्चन नंबर 1 आहे, सिलेक्शन द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे 4 नंबरचं ऑप्शन आहे ते बरोबर ऑप्शन आहे आणि तुम्ही निवडलेलं ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तुम्ही ऑप्शन जे आहे ते 4 योग्य निवडलेलं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे याच्यामध्ये। ठीक आहे, तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक सिलेक्शन जे आहे क्वेश्चन नंबर 1चं हिरव्या मार्कमध्ये आहे ते बरोबर म्हणजे त्यांच्या मते बरोबरवाला उत्तर आहे, त्यांनी दिलेलं उत्तर आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही जे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता क्वेश्चन टाईप, MCQ, क्वेश्चन ID वगैरे सगळे दिलेले आहे याच्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये। याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन जे चूज केलेलं आहे ते 4 नंबर म्हणजे योग्य ऑप्शन चूज केलेलं आहे, तर अशा प्रकारचं आहे मित्रांनो। आता याच्यानंतर बघा तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आहे त्याच्यावरती सुद्धा मी सांगतो। आता ऑब्जेक्शन घेण्याअगोदर तुम्हाला एक हे वाचून घ्यायचं आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्शन की सुद्धा प्रोसेस मी सांगतो तुम्हाला। तर याच्या अगोदर तुम्हाला त्यांनी जे दिलेलं आहे ते वाचून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे आपल्याला, बॅक आल्यानंतर इथं बघा जाहिरात क्रमांच्या अनुषंगाने हरकत अर्जाबाबतच्या सूचना, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर ते सगळं मी अगोदर डाउनलोड केलं आहे, परत डाउनलोड करून दाखवतो तुम्हाला, डाउनलोड अगेन केलेलं आहे। याच्यावरती तुम्हाला PDF मध्ये वाचून घ्यायचं आहे सूचना त्यांनी काय दिलेल्या आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा कार्यालय नागपूर, महानगरपालिका नागपूर। ठीक आहे, याच्यामध्ये सूचनापत्र दिलेलं आहे। तर नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेतील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात दिनांक जी आहे ते तारीख वगैरे त्यांनी दिली आहे ते सोडून द्या। नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, नर्स परिचारिका, GNM,
तर वृक्ष अधिकारी व तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या उत्तर तालिकेची लिंक जी आहे ते मनपा संकेतस्थळ म्हणजे www.nmc.nagpur.government.in या संकेतस्थळावर त्यांनी दिलेली आहे. मी तुम्हाला दाखवलेलंच आहे कशा प्रकारे ओपन केलं जाते. नंतर उमेदवाराची वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड वापरून उत्तर तालिका तपासून घ्यायची आहे. ठीक आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, नर्स परिचारिका, वृक्ष अधिकारी व तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या ऑनलाईन परीक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती आक्षेप असल्यास 3 दिवसात म्हणजे दिनांक 6/4/2025 रोजी रात्री 11:59 तुम्हाला हरकती ज्या आहेत त्या कागदपत्राच्या पुराव्यासहित नोंदवता येईल आणि प्रत्येक एका हरकत आक्षेपाकरिता ₹200 शुल्क आकारण्यात येणार आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक एका प्रश्नामागे तुम्ही हरकत जर घेत असाल तर ₹200 शुल्क तुम्हाला भरावे लागणार आहे आणि ते शुल्क तुम्ही UPI, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे भरू शकता. ठीक आहे. आलेल्या कोणत्या हरकती आक्षेप याची दखल घेतली जाणार नाही यांनी उमेदवारांनी नोंद घेतली. मुदतीनंतर म्हणजे 6 तारखेच्या नंतर कसल्याही प्रकारची हरकत जर आली तर त्याची नोंद घेतली जाणार नाही. आता हरकत घ्यायची कशी, बॅक करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. लिंकवर क्लिक करायचं आहे. परत लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत तुमचा रजिस्ट्रेशन ID वगैरे टाकून घ्यायचा आहे, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. कॅपचा कोड टाकून घ्यायचा, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला परत जिथं जायचं आहे ते अप्लाय पोस्टवरती जायचं आहे. अप्लाय पोस्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे आय बटनवर क्लिक करायचं आहे. परत एकदा आय बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो याला क्लोज करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा ऑब्जेक्शन फॉर्म 3 नंबरचा ऑप्शन दिसत आहे. ऑब्जेक्शन डिटेल्स, पेमेंट स्लिप आणि ऑब्जेक्शन फॉर्म. तर ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करून घ्यायचं आहे. ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक झाल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक हेअर टू रेस ऑप्शन इथं दिसत असेल. क्लिक हेअर टू रेस ऑब्जेक्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागणार आहे मित्रांनो. तर त्याच्यानंतर 100% जे आहे ते ऑब्जेक्शन फॉर्म ओपन झालेला आहे. ठीक आहे. याला क्लोज करून घ्यायच्यानंतर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिला आहे, नेम आहे. ठीक आहे. तुम्हाला ईमेल ID वगैरे सगळे तुमचे डिटेल. याच्यानंतर क्वेश्चन ID तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा, कोणत्या क्वेश्चनवर तुमचं ऑब्जेक्शन आहे तो क्वेश्चन ID इथे तुम्हाला मिळेल. ठीक आहे. नंतर तुम्हाला लँग्वेज विचारले तर लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे. नंतर नेचर ऑफ ऑब्जेक्शन हे सगळं सिलेक्ट करायचं. तुमचं ऑब्जेक्शन कोणत्या प्रश्नाबद्दल असेल तर ऑल ऑब्जेक्शन इनकरेक्ट हे जे आहे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे सगळ्या गोष्टी. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जिथं लँग्वेज वगैरे सगळं विचारलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं. जसं मी ते सबमिट केलं बघा इथं नोट दिलेली आहे. नंतर करेक्ट आन्सर काय आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणता रिमार्क आहे त्याच्या संदर्भात आणि अमाऊंट जी आहे एका प्रश्नाची एका ऑब्जेक्शनचे ₹200 तुम्हाला भरायचे. तर अशा प्रकारचे मित्रांनो प्रोसेस आहे. बाकी काही आता जे आहे ते याचा कट ऑफ काय जाऊ शकतो याच्यावरती मी पुढच्या याच्यामध्ये व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. कारण की बऱ्यापैकी जे आहे मार्क लोकांना मिळालेले आहे पेपरांमध्ये. ठीक आहे. तर आता बघूया आपल्याला पुढची प्रोसेस काय आणि किती वेळात होणार आहे. तर ऑब्जेक्शन तुम्हाला 6 तारखेपर्यंत घ्यायचं आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.